हे काय नवीन? वहिनी, तू आमच्यासोबत ब्रेकफास्ट नाही केलंस? अरे ती आपल्यासोबत कुठे कधी खायला बसली आहे का? सकाळी उठल्या उठल्या तिला खायला हवं असतं. आपण चहा तर घेऊच शकते ना? एनिवेज, तू कसं जाणार आहेस? हायवेवर. मग मला ड्रॉप करशील? नाही, जाता जाताच माझ्या क्लायंटचं ऑफिस आहे. करतो, चालेल. चला. चल. मावशी, काय झालं? काही नाही. ठीक आहे, आम्ही निघतोय. चला. वहिनी येतो. येतो. अशा टक्का मक्का का बघताय? तू हे काय लावलंयस? का काय झालं? नाही म्हणजे छान आहे, पण तुला बरं नाही दिसत. ते कुंकू खूप भयंकर दिसतंय. मला तुझी खूप भीती वाटतेय. साक्षी, तू आधीसारखी हो ना. ते कुंकू काढून टाक. सौभाग्याचं लेणं आहे हे. मी नाही बदलणार. आमच्यात नवरा जिवंत असेपर्यंत कुंकू लावायची पद्धत आहे. आणि तुम्हाला जर हे कुंकू पुसावं असं वाटत असेल तर आधी माझ्या नवऱ्याला मारावं लागेल. साक्षी, काय झालं आई? तू वर जाऊन आराम कर. साक्षी, मला साक्षी म्हणू नका. मग काय म्हणायचं? मला हे नाव आवडत नाही. कावेरी म्हणा. कावेरी? कावेरी. कावेरी? हो. आणि कावेरीला सुद्धा पहिली मुलगीच झाली. मग पण तिकडे गेल्यावर मला दरवेळी लक्षात यायचं, मागच्या बाळणपणाच्या वेळी जन्माला आलेली मुलगी मला तिकडे दिसायचीच नाही. मी नेहमी विचारायची सुद्धा, तर मला सांगण्यात यायचं की ती झोपलीये. पण सारखं सारखं नेहमी असं कसं घडेल? मला शंका येतच होती. आणि कावेरी जेव्हा पहिल्यांदा गरोदर होती ना, तेव्हा ती देवासमोर सारखी प्रार्थना करायची, मला मुलगा होऊ दे, मला मुलगा होऊ दे. आणि मग माझी खात्री पटली, या घरात पहिलं अपत्य म्हणून मुलगी जन्माला आली की तिचा जीव जातो. मग माझ्या लक्षात आलं की कावेरी देवाकडे अशी प्रार्थना का करते. मग मीही कावेरीसाठी प्रार्थना करायला लागले. देवाला साथ घातली की कावेरीला मुलगाच होऊ दे. मग काय झालं? मुलगा झाला की मुलगी? मुलगी झाली आणि तिचा जीव गेला. आणि जेव्हा मी कावेरीला भेटायला गेले होते ना, तेव्हा तिने मला सांगितलं की तिचं बाळ तापाने गेलं, जे खरं नव्हतं. तिच्याही मुलीचा बळी दिला गेला होता. मग ती
कावेरी काहीच बोलली नाही का त्यावेळेला? कोणती आई अशा वेळेला गप्प बसेल? कावेरी ही गप्प बसली नाही. तिने खूप प्रयत्न केला. पण ते नालायक पुरुष, त्यांच्यासमोर तिचं काहीही चाललं नाही, काहीही नाही. आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. मुलीचा बळी दिल्यानंतर दुसरं अपत्य कधीच मुलगी म्हणून जन्माला आलं नाही. आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट, पहिलं अपत्य कधीच मुलगा म्हणून जन्माला आला नाही. आणि पुरुदंडांचा जो तुला इतिहास कळलाय ना, तो सुद्धा खरा आहे. तू म्हणत होतीस ना, अवनीचा मृत्यू मृत्युंजय बंगल्यामुळे झाला, तोही खराच आहे. आणि स्वातीचं जर तुला असं स्वप्न पडलं असेल ना, तर स्वातीचा जीव सुद्धा मृत्युंजय बंगल्यानेच घेतलाय. अवनीचं किंवा आईचं काय घेणं देणं आहे? काय संबंध आहे त्या मृत्युंजय बंगल्याशी? संबंध आहे गार्गी. हे सगळं असं घडतंय कारण त्या घराला बऱ्याच वर्षापूर्वी तिथून निसटलेल्या वारसाचा बळी हवाय. पुरुदंडांच्या मुलीचा बळी हवाय, पहिल्या मुलीचा बळी हवाय. पण तो बंगला माझ्या मागे का लागलाय? तुझ्या लक्षात येत नाहीये गार्गी. त्या घरातली पहिली मुलगी, जी बळी देण्याच्या आधीच निसटली, ती त्या घराला हवी आहे. आणि ती तू आहेस गार्गी. तू पुरुदंड आहेस, गार्गी पुरुदंड. किरण, गार्गी, तुम्हाला नेहमी विचारायचीस ना, की तुला भास का होतात? त्या बंगल्याचा आणि तुझा काय संबंध आहे? विचारायचीस ना. आता कारण कळलं. कारण तू पुरुदंड आहेस. मी पुरुदंड आहे? हो. तर मग मी कशी वाचले? पुरुदंडांच्या घरातली सगळी बाळंतपणं मी त्यांच्या बंगल्यातच केली. पण एका बाळंतपणासाठी मोहन आणि विजयाला हॉस्पिटलमध्ये यावं लागलं. मोहन आणि विजया तुझे आई बाबा. भाऊजी, तुम्हाला आठवतं, स्वातीचं बाळंतपण झाल्यानंतर बाळाला बघण्यासाठी तुम्हाला फार वेळ थांबावं लागलं होतं. कारण स्वातीच्या पोटी जन्माला आलेलं मूल मेलेलं होतं. आणि त्याच वेळी मोहन आणि विजयाच्या पोटी गार्गी जन्माला आली. त्यांना खूप वाटत होतं की आपली मुलगी वाचावी. म्हणून मोहन आणि विजयाच्या संमतीनेच मी मुलांची अदलाबदल केली.
मला माहिती होतं आज ना उद्या मृत्युंजय बंगला तुला नक्की खुणावेल, म्हणून मी तुझ्या पाठीशी सावलीप्रमाणे उभी होती. तुला त्रास होऊ नये याची खूप काळजी घेतली मी. तो बंगला तुझ्या वाटेलाच येऊ नये याचीही खूप काळजी घेतली मी. पण मी नाही थांबवू शकले. खरंच मी नाही थांबवू शकत. साक्षीला बरं वाटत होतं ना, मग अचानक काय झालं तिला? का अशी वागते? आजचा अवतार बघून तर खूप भीती वाटायला लागली आहे मला. नेमकी वैजू सुद्धा निघून गेली. परमेश्वरा सांभाळ, काही अनर्थ घडू देऊ नको. असं बोलायचं नाही. वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. ऐकलत? असं बोलायचं नाही. वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. तुला माझ्या मनातलं कसं कळलं साक्षी? कावेरी, कावेरी म्हणायचं मला. ऐकलत तुम्ही? काय बोलतेस तू हे? कोण कावेरी? कुठली कावेरी? अगं तू साक्षी आहेस, साक्षी. अरे बघ ना ती साक्षी कशी करते ती. मला वाटलं होतं पुरुदंडांची मुलगी दुसऱ्या घरात गेली की सुरक्षित राहील, पण ते चुकीचं होतं. तू लहान असताना स्वप्नातून दचकून जागी व्हायचीस. मग माझ्या लक्षात आलं की तू सुरक्षित नाहीयेस. मग मी अध्यात्माचा आधार घेतला आणि मग शेवटी एक मी निर्णय घेतला. आयुष्यभर अविवाहित राहून तुझ्या पाठीशी सावलीसारखं उभं राहायचं. गार्गीचे खरे आई बाबा ते दिल्लीला निघून गेले. तू त्यांना कधी नंतर संपर्क? नाही, कारण गार्गीचा आणि त्यांचा संपर्क झाला असता तर त्या क्षणी ते घर गार्गीच्या जीवावर उठलं असतं. मला माफ करा भाऊजी. हे सगळं जर मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं असतं तर तुम्हाला आणखीन त्रास झाला असता. स्वातीचं आणि माझं मूल जन्माला आल्या आल्या गेलं. हे मला कळायला हवं होतं ग किरण. बाबा, बाकी मला काही माहिती नाही, पण माझ्यासाठी माझे आई बाबा कायम तुम्हीच आहात.
काहीतरी गडबड आहे. मला ना खूप भीती वाटत होती. मावशी तू शांत हो, काही होणार नाही. वहिनी, वहिनी दार उघड. साक्षी, ए साक्षी. अरे क्षितिज, तू काहीतरी कर ना, मला खूप भीती वाटते. मावशी थांब जरा, काही होणार नाही. अरे ती का अशी विचित्र वागत होती? ते मोठं कुंकू वगैरे. विचित्र वागते म्हणजे? मगाशी पण मला म्हणाली, मला साक्षी नका म्हणू, मला कावेरी हाक मारा. कावेरी? अरे क्षितिज, मी खरं तेच सांगतेय तुला. हो मावशी तू जरा शांत हो, तिने दार तर उघडलं पाहिजे की नाही? नाही, ते काहीतरी विचित्र आहे. ते मोठं कुंकू तिला काढून टाकायला सांग, त्यानेच सगळं होतंय. मावशी मी बघतो, तू शांत हो प्लीज. वहिनी, वहिनी प्लीज दार उघड. मावशी व्यवस्थित आहे की सगळं? काय झालंय? नाही काही नाही. तू बराच वेळ दार उघडत नव्हतीस ना, म्हणून काळजी वाटली. अच्छा, कावेरी कोण आहे? कोण कावेरी? नाही माझं काहीतरी कन्फ्युजन झालं असं. मी माझी खरं तर एक फाईल घ्यायला परत आलो होतो. ती फाईल घेतो आणि निघतो. काही हवंय का? बाबा, मला परक तर नाही ना करणार तुम्ही? वेडी आहेस का तू? तू माझं बाळ आहेस आणि आयुष्यभर तूच माझं बाळ राहणार आहेस. मग आता नाही रडायचं. तुम्हीच स्ट्रॉंग राहायला शिकवलंय ना मला, मग नाही रडायचं आता. त्या मृत्युंजय बंगल्याला माझा बळी हवाय ना? हो. आणि माझा बळी मिळत नाहीये म्हणून तो एकेकाला मारत चाललाय. आधी घोरपडे, मग अग्नी, खंडागळे आणि आता आई. आणि अजूनही माझा बळी नाही मिळाला तर तो आणखी खूप लोकांचा जीव घेईल. बास झाला आता बास झालं. आता मला त्या बंगल्यात जावंच लागेल. काहीही झालं तरी मी तिथे जाणारच. गार्गी, वेडेपणा करू नको. तू तिकडे जावंच म्हणून हे सगळं घडतंय. नाही मावशी, तिकडे निंबाळकर फॅमिली राहते ऑलरेडी आणि आता त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मला जावंच लागेल. गार्गी, नको जाऊस तिकडे. मावशी, आता मला कोणीही कितीही अडवलं ना तरीही मी जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे, मग मीही येणार तुझ्यासोबत. तू एकटी जायचं नाहीस. नाही मावशी, मावशी, मावशी तू. बाबा, बाबा मावशीला अजिबात येऊ देऊ नका. नाही येऊ द्यायचं तिला. असं नको करू बाळा, ऐक माझं. नाही बाबा, आता मला तिथे गेलंच पाहिजे. मला मावशीचा जीव धोक्यात घालायचा नाहीये. आता जाते आणि त्या क्षितिज निंबाळकर समोर सगळे पुरावे ठेवते. मग मी पण येणार तुझ्या बरोबर गार्गी. बाबा नाही, तुम्ही यायचं नाही आणि मावशीलाही येऊ द्यायचं नाही. गार्गी, गार्गी बाळा माझं ऐक. मावशी, मावशी, मावशी. काय? अगं माझी लाल रंगाची एक फाईल सापडत नाहीये. तू कुठे ठेवलीस का? नाही रे, तू कुठे ठेवलीस का? नाही, मी अशी कुठेही नव्हती ठेवली. मी व्यवस्थित ठिकाणीच ठेवली होती, पण आता सगळीकडे शोधतोय तर सापडत नाहीये. अरे बघ, गडबडीत कुठेतरी ठेवली असेल दुसरीकडे. नीट बघ जरा.
मावशी मी सांगितलं ना, खूप महत्वाची फाईल होती. या घराचे कागदपत्र आहेत त्यात. मी अशी कुठेही कशी ठेवेन? आणि जरी कुठे ठेवली असती तरी मला आठवणार नाही असं होणार नाही ना. अरे देवा, आता काय करायचं रे? येते ती येते. आपल्याला हवी ती मुलगी आपल्या घरी येते. सगळ्या तारा जुळून आल्या. आता फक्त एक खिडकी पाहिजे. सगळं काही जळून राख होईल.